आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करू वहिनी, कधी कधी ना भीती वाटते. सुचित्रा भोळी आहे ग, तिला नाही कळत या गोष्टी. वहिनी, एका मुलीच्या एवढं जवळ जाणं हे योग्य नाहीये. ते तिला कळत नसेल पण मला कळतंय. वहिनी, आज मी जे बघितलं ते जर तू बघितलं असतस तर तुझंही असंच झालं असतं. मी तुमचा राग समजू शकते ताई. मला कळतंय की तो जयंत तिच्या भोळेपणाचा फायदा घेतोय. अगं ताई, तुमचं म्हणणं सुचित्रा ताईंना सुद्धा लवकरच समजेल. माझी पण हीच अपेक्षा आहे. ओजस सुचित्राला फसवत होता हे आपल्याला माहित नव्हतं, पण हा माणूस आपल्या डोळ्यांसमोर तिला फसवतोय आणि तरीही आपण काही करू शकत नाही. वहिनी, आज पुन्हा एकदा मी सुचित्रा समोर चुकीची ठरले ग, चुकीची ठरली. ताई, तुमची काळजी सुचित्रा ताईंना नक्की कळेल. एवढा त्रास नका करून घेऊ. सुचित्रा मयेकर, काय मेसेज आहे बाबा. आय एम रिअली सॉरी सर. अरे काय आजकालची पोर आहे, सॉरीचं स्पेलिंग पण पूर्ण लिहित नाही. SORY मरू. हॅलो, कोण बोलतंय? सर. अरे मी सुचित्रा मयेकर. हा तुमचा नंबर आहे का? नाही, माझ्याकडे सेव्ह नव्हता ना, आता सेव्ह करून ठेवतो. काही काम होतं का माझ्याकडे? सर सॉरी. आई जे वागले त्याबद्दल सॉरी म्हणायला फोन केलाय मी. आता तुम्ही सॉरी म्हणून काय होणार आहे सांगा ना. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या प्रामाणिकपणाचं हे रिवॉर्ड, रादर अशी रिवॉर्ड्स मला तुझ्या बहिणीकडनं रेग्युलर मिळतात. काय करणार. सर, तुम्हाला काय वाटत असेल माहितीये मला, पण खरंच सॉरी सर. मी तरी काय करू. तुम्हाला एक सांगू का, नाही म्हणायचं नाहीये मी सुचित्रा मयेकर. तुमच्याच हातात आहे सगळं म्हणून सांगतोय. हो सर, तुम्ही जे बोलाल ना ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगा मला. तुम्ही तुमचा मेंटॉर बदला. सर, तुम्ही माझ्यावर चिडलात म्हणून बोलताय का असं? हा नाही, बिलकुलच नाही. हो बिलकुल नाही. सगळा विचार करून तुमच्याशी बोलतोय. हे बघा, जे काही घडलं त्यात ना तुमचा दोष होता न माझा. काय, तुमच्या बहिणीला मी जे काही तुम्हाला शिकवतोय ते आवडत नाहीये आणि मग उगाच विषयाची परीक्षा का घ्यायची सांगा ना. सर पण हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे मिस गिरिजा मयेकरांना त्रास देऊ नका. सर
सर ऐका ना, प्लीज प्लीज तुम्ही असं बोलू नका ना, प्लीज सर. अहो मी म्हंटल ना, सगळा विचार करूनच तुमच्याशी हे बोलतोय मी. तुला एक सांगू का? सॉरी हा. तुम्हाला एक सांगू का मिस सुचित्रा मयेकर? हे बघा, मेंटॉर कोणी असो, तुम्ही एक ब्राईट स्टुडंट आहात, तुम्ही हुशार आहात, त्यामुळे मला तुमच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. मेंटॉरनी काय होणार आहे हो? सर ऐका ना, सर काही झालं ना तरी मला तुमच्याचकडे शिकायचंय, प्लीज सर. मी सुचित्रा मयेकर, खरं सांगू का, आता मला वाटत नाही ते शक्य होईल. सर पण का सर? का म्हणजे? हे बघा, एवढं जे काही घडलं रामायण, त्याच्यानंतर ना तुम्ही हॉस्पिटलला येऊ शकलाय, ना मी तुमच्या घरी येऊ शकलोय तुम्हाला शिकवायला. यावर एकच उपाय मला दिसतोय, तुम्ही मेंटॉर बदला. सर सर ऐक. नाही सर, काहीही झालं तरी मी तुमच्याकडूनच शिकणार. त्यासाठी तुमची माफी मागायला लागली ना ताईला तरी हरकत नाही. आता बघाच मी काय करते. आय नो मिस सुचित्रा मयेकर, मी किती इन्सिस्ट केलं ना तरी तू मेंटॉर काही चेंज करणार नाहीस. अब्राकाडब्रा. डॉक्टर जयंत प्रधानची जादूच तशी आहे. आता बॉल इज इन युअर कोर्ट मिस सुचित्रा मयेकर. बघू आता तू काय करतेस ते. ताई बोला. रद्दी घ्यायला आलोय. रद्दी? दादा, कुठली रद्दी द्यायची नाही आम्हाला. नाही, कसं मयेकरांचं घर आहे ना. हो. मग याच घरातून फोन आला होता. फोन? भाऊ कोणी केलाय फोन? नाही, मी फोन केला होता त्यांना. ताई, आपल्याकडे काहीच रद्दी नाहीये. जी होती ती मागच्या आठवड्यात देऊन टाकली. अगं असं काय करते वहिनी, आहे ना आपल्याकडे रद्दी. माझी अभ्यासाची पुस्तकं रद्दीत द्यायचं ठरवलंय मी. काका थांबा, आलेच. दादा या. अगं ही चिटल्या तिची अभ्यासाची पुस्तकं रद्दीत देते. वहिनी, मला पण चहा दे ना. वहिनी मला पण चहा आण. तसंही आता डॉक्टर वगैरे तर मी काही होणारच नाही. मस्त घरी बसून चहा पिते मी. हा चिटल्या, अगं असं काय बोलतीस तू? काय झालंय? काय झालंय हा काय प्रश्न आहे? कोणाच्या तरी आवडी निवडी पुढे ना माझं काही चालतच नाहीये दादा. अगं चिटल्या, त्याचा डॉक्टर होण्याशी काय संबंध आहे? संबंध आहे म्हणून तर माझे मेंटॉर मला शिकवायला तयार होत नाहीयेत. अगं मग सिंपल आहे ना, ताई म्हणते तसं कर, मेंटॉर चेंज कर. मी का मेंटॉर चेंज करू? मला माहितीये जयंत सरांनी एवढे हुशार आणि कोऑपरेटिव्ह सर मला मिळणार नाही. हे बघ चिटल्या, ताई म्हणते म्हणजे काहीतरी पॉइंट आहे की नाही. तू तिला का चुकीचं ठरवतेस? मग काय करू? तुला माहिती
माहितीये, जयंत सरांवर संशय घेऊन त्यांच्या थोबाडीत मारली हिने. अगं पण ऐक ना, दुसरा मेंटॉर बदलला तर कशावरून ही त्यांच्यावरही संशय घेणार नाही रे. दादा ऐक ना, त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण ही पुस्तकं विकू, त्यातनं छान पैसे मिळतील आपल्याला. मग मस्त पार्टी करू, बेपुरी खाऊ, शेवपुरी खाऊ, हो ना. ताई ताई तू तू काहीच का बोलत नाहीयेस? काय बोलू मी गौरव, मोठे झालात तुम्ही, ज्याचं त्याला कळतं. ठीक आहे दादा, अरे आता पुस्तकं रद्दीत द्यायलाच हवी. दादा किती झाले तो, लवकर मोजा ना. ओ थांबा, तुम्ही थांबा. चिटल्या असं काय करतेस तू? दादा माझ्याकडे ना काही ऑप्शनच उरला नाही आता. म्हणजे असं काय करतेस तू? एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू काय तुझं स्वप्न अर्धवट सोडणारस का? तुला ही छोटी गोष्ट वाटते का? बरं ठीक आहे, चल दादा ऐका ना, पुस्तकं नेऊ नका, मी नाही विकत पुस्तकं. हा, पण मग तू एक काम कर, ताईला सांग जयंत सरांची माफी मागायला. जमणार आहे का तुला? जमणार आहे? चिटल्या वेडी झालीयस का? वेडीच झालीये मी. झालं समाधान? हे बघ माझं ऐक. माझं ठरलंय, मी शिकणार तर जयंत सरांकडूनच शिकणार, नाहीतर मी डॉक्टरच होणार नाही. अगं का हट्ट करतीयेस? मी हट्ट करतेय दादा, तू तिला सांग ना जयंत सरांची माफी मागायला. विचार तिला माफी मागणार आहे की नाही. मला माझं उत्तर मिळालं. जाऊ दे दादा, ऐका ना, घेऊन जाते पुस्तक. काय ना, माझ्या सख्ख्या बहिणीलाच वाटत नाही की मी डॉक्टर व्हावं. तुम्ही घेऊन जाते पुस्तकं. हा, डॉक्टर झाले काय नाही झाले काय फरक पडणार आहे, सोडून दे. वहिनी, चहा. मी आते. कळलं तिच्या मनात काय आहे? कळलं तुला? तिला माझं करिअर नाही, तिचा इगो महत्वाचा आहे. गप्पा बस. दादा तू माझ्यावर का चिडतोयस? हे बघ चिटल्या, तू शांत हो, मी बोलतो ताईशी. हा, मी बोलतो. सगळे माझ्यावरच ओरडतायत. माझं काय चुकलं ग वहिनी? ताई तसं नाहीये, सगळे तुमच्या काळजीपोटी बोलतायत ना. काळजी ही अशी सरळ निघून गेली ती. हो, पण त्याचा अर्थ त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नाही ना होत. वहिनी, प्रेम असतं ना तर माफी मागून मोकळी झाली असती. इगो आडवा येतो ना तिचा. हे बघा, तुम्ही शांत व्हा, उगाच भलता चलता विचार नका करू ताई. भलता चलता जे दिसतं तेच बोलते मी. डॉक्टर झाले काय नाही झाले काय हिला काय फरक पडतो? आणि तुम्हाला पडतो ग. काही झालं तरी मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. हो ना, मग माझं प्लीज ऐका, ती पुस्तकं नका देऊ रद्दीत. मग मी निघू का? हो दादा, सॉरी. हा ठीक आहे, हरकत नाही. दादा थांबा, ती पुस्तकं घेऊन जा. हो ताई, प्लीज माझं ऐका ना. नाही वहिनी, ताईला तिची चूक लक्षात आणून द्यायची असेल ना तर मला हे सगळं करावंच लागेल. प्लीज प्लीज तू नको मध्ये पडू. दादा ती पुस्तकं घेऊन जा आणि पैसे नको आहेत मला.
ताई ताई तू का गप्प आहेस? ताई प्लीज काहीतरी बोल, अशी गप्प नको राहूस. बोलण्यासारखं काही नाहीये गौरव. का असं का बोलतेस तू? तू बाहेर पण काही नाही बोललीस, आता पण गप्प आहेस. काय बोलू? ती ऐकण्याच्या मनस्थितीत होती. हे बघ, मला माहिती आहे ताई, पण अगं तिने तिची पुस्तकं रद्दीत दिली आणि तू तू काहीच नाही बोललीस. गौरव, तो तिचा डिसिजन होता. म्हणजे हे बघ, मला हे पटत नाहीये. मला माहिती आहे तुला आमच्या करिअरची किती काळजी आहे, आणि चक्क तुझ्या समोर ती पुस्तकं रद्दीत देत होती आणि तू गप्प गप्प उभी राहिलीस. हो, कारण मी माझ्या भावंडांना ओळखते. ताई नेमकं काय म्हणायचं तुला? गौरव, तू बघ, सुचित्रा स्वतः तिची पुस्तकं परत घेऊन ये. अगं तिच्यासाठी हा विषय संपलाय आता, ती का असं करेल? गौरव, सुचित्राला तिची पुस्तकं रद्दीत द्यायची नव्हती. तू नको काळजी करू. जर राग शांत झाला ना, येईल ती वटणीवर. तुला खरंच असं वाटतं? हो, कारण मला माहिती आहे की तिच्यासाठी तिचं करिअर किती महत्वाचं आहे ते. नाही, मी पुस्तकं परत आणायला हवी. हो, पण मी मेंटॉर चेंज करणार नाही. त्यांच्या इतका हुशार टीचर मला मिळूच शकणार नाही. ताईच्या इगोमुळे मी माझं नुकसान नाही करून घेऊ शकत. हॅलो. हॅलो, मी राजवाडे बोलतोय. हा बोला ना. तुमच्या लोन बद्दल सांगायला फोन केला होता. हो हो, सांगा सांगा, बोला बोला. सॉरी विक्रांत देसाई, तुमचं लोन प्रपोजल रिजेक्ट झालंय. काय? हो, सॉरी सर. अहो पण का, म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय? डॉक्युमेंट इश्यू आहे आणि तुमचं स्टार्टअपही नवीन आहे. सो साहेब, मी एक रिक्वेस्ट करू का? तुमच्या फेवर मध्ये काय होते का बघा ना प्लीज. सॉरी सर, माझ्याकडून तरी काहीच पॉसिबल नाहीये. वन्स अगेन सॉरी. अहो काय रे, काय झालं? लोन रिजेक्ट झालं. जाऊ दे, होईल काहीतरी. तू कशाला टेन्शन घेतो? खूप बँक आहेत लोन देणार आहे. नाही, ते मला पण माहिती आहे, पण आता हे सगळं प्रोसिजर परत पहिल्यापासून करावं लागणार आहे. डोंट वरी, आपण पुन्हा प्रयत्न करू. तू कशाला काळजी करतो? तू काळजी नको करू. कॉफी बोला था ना मैंने. हा, ग्रीन टी का घेऊन आला? द्या, मी कॉफी आणतो. हा जा. नाही जा तू. ढंक टक्के ढंक. आवडलाय मला ग्रीन टी. तू जा बाबा. हा जा पटकन. सुचित्रा मोयकर ये ढंक टक 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 ढंक टक 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 कट.
सरांनी फोन कट केला म्हणजे ते नक्कीच चिडलेत. आता काय करू मी? सुचित्रा मयेकर, जाम वाईट वाटलं असेल ना तुला. सरांनी माझा फोन का कट केला? ते रागावले तर नसतील ना? माझा प्लॅन क्लिअर आहे. तुला यूज करायची आणि मग थ्रो करायची. माझं लक्ष तुझी बहीण आहे रे, मिस गिरिजा मयेकर. कुचू कुचू कुचू, एक्स्ट्रीमली सॉरी मिस सुचित्रा मयेकर. हॉट, सो हॉट. टू मच हॉट.